विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचा 24 जुलै 2024 रोजी आलेले जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात क्रमांक 414/2023 जे आहे तर त्याच्या संदर्भातले हे अपडेट आहे। तर आयोगाची दिनांक 8 मे 2024, 30 मे 2024 व 12 जुलै 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानंतर आलेले हे शुद्धीपत्रक आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात क्रमांक 414/2023 करता अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आयोगाच्या दिनांक 8 मे 2024 च्या शुद्धीपत्रकानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा तसेच दिनांक 30 मे 2024 रोजी शुद्धीपत्रकानुसार इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील नियम क्रमांक 5(2) नुसार ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील अशा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील व्यक्तींनाच केवळ या अधिनियमातील आरक्षण उपलब्ध असेल अशी तरतूद आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता 8 मे 2024 व 30 मे 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकास अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा SEBC अथवा इतर मागास वर्गाचा म्हणजे OBCचा विकल्प दावा सादर केलेल्या परंतु उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा किंवा असल्याचा दावा न केलेल्या उमेदवारांना सादर सदर दाव्याची नोंद आयोगाचे mpsc.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटी अंतर्गत NCL क्लेम फॉर SEBC अँड OBC येथील बाह्य लिंकद्वारे दिनांक 29 जुलै 2024 रोजी ते 14 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत नोंदवणे आवश्यक असणार आहे। तर त्याच्या संदर्भातले MPSC आयोगाचं आलेलं हे 25 जुलै 2024 रोजीचं शुद्धीपत्रक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी OBC किंवा SEBCचा आरक्षणाचा मधून चेंज केलेला आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे, याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण व्हिडिओ आहे। तर सर्व SEBC आणि OBC मधून अर्ज केलेल्या उमेदवारांना हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तरी त्यांनी त्यांचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडून द्या। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।